जसं की कोणी कोणी आलेली परिणाम होत नाही. शेवटी जनतेचा विश्वास सरकारच्या धोरणावर आहे, सरकार जे काम करतंय त्याच्यावर आहे. आज विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं नेतृत्व देशानेच नाही तर जगाने आता मान्य केलेलं आहे. आणि अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी काम करतो राज्यामध्ये. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा आहेत. या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज राज्य ज्या पद्धतीने उभारी घेत आहे, जनतेचा विश्वास पूर्णतः महायुतीच्या पाठीमागे उभा आहे. त्यामुळे व्यक्ती केंद्रित काही नाही आहे. इथे लोकाभिमुख काम जे सरकारच्या माध्यमातून चाललंय, त्यामुळे कोणी एकत्र आल्यानं त्याचे फार परिणाम होईल असं मला कधी वाटत नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहावं नाही लढावं, परंतु माझी व्यक्तिगत भूमिका अशी आहे की महाविकास म्हणून जे काम करतोय तर अशा महाविकास आघाडीच्या कोणत्या घटकावर जाणं ते उचित नाही. तर स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सगळ्याच घटकांनी ठरवलंय की बहुतांशी ठिकाणी महायुती म्हणून करायचं. अपवादात्मक स्थितीमध्ये काही संदर्भ मान्य मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला, पण महायुती म्हणूनच लढणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचं आहे. आणि महायुती म्हणूनच आता आज प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्या तर मी चर्चा करणार आहोत. पण माझा प्रयत्न आहे की महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे गेलं पाहिजे. ते पुण्यापुरतं आहे. ते पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या मैत्रीपूर्ण लढती होती अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. पण अहिल्यानगर शहरामध्ये मात्र महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जावं असं बहुतांशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. शिवसेनेसोबत महायुती नाही तर शिवसेना सोबत नाही आहे, शिंदेसेना आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.